पोहरादेवीचे धर्मगुरू परमपूज्य सुनील महाराज यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला। यावेळी संपूर्ण बंजारा समाजाची पोहरादेवी जिल्हा वाशिम येथे झालेल्या धर्मसभेमध्ये माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हिंदू धर्मरक्षक पूज्य योगी आदित्यनाथ महाराज यांच्या हस्ते महंत सुनील महाराज यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला। यावेळी रवींद्र गांगुले नाईक यांनी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। आज पोहरादेवीचे महंत सुनीलजी महाराज हे अतिशय कार्यक्षम नेतृत्व भारतीय जनता पार्टीला देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये लाभले आहे। माननीय उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथजी मुख्यमंत्री यांनी स्वतः त्यांचा पक्षप्रवेश पोहरादेवी इथं केला आहे आणि महंतांना आणि आपल्या सुनील महाराजांना बंजारा समाजातर्फे भारतीय जनता पार्टीमध्ये खूप मदत होईल अशी मी देवेंद्रजींनाही आणि पूर्ण भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र टीमलाही सांगू इच्छितो। यानंतर महंत आपले विचार 2 मिनिटात तुमच्याजवळ व्यक्त करतील। जय शिवालाल। आज या बंजारा समाजाच्या काशीमध्ये पवित्र भूमीमध्ये देशाचे महंत हिंदू रक्षक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथजी पोहरादेवी येथे आले। इथे एक धर्मसभा झाली। या धर्मसभामध्ये आज भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये माझा अधिकृत रीतसर प्रवेश झालेला आहे। जगद्गुरु संत सेवालाल महाराज, संत जेतालाल महाराज, संत हमूलाल महाराज, संत बामणलाल महाराज यांच्या कर्मभूमीमध्ये, यांच्या पवित्र भूमीमध्ये आम्ही सर्व महंत सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करीत असताना भारतीय जनता पार्टीने एक बंजारा समाजाच्या आमच्या जे धर्मगुरू आहे ते धर्मगुरूच नाही तर आमच्या गादीला सन्मान दिला आणि राज्याच्या विधान परिषदेमध्ये 12 सदस्यांना जे नियुक्ती केलेल्या आहे त्यामध्ये बंजारा समाजाची गादी, या गादीला मान दिला। एकीकडे भारतीय जनता पार्टीने बंजारा समाजाच्या गादीचा सन्मान केला आणि एकीकडे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी 10 महिन्यामध्ये मला 10 मिनिटाची वेळ दिली नाही आणि आमच्या समाजाला विधानसभेमध्ये उमेदवारी सुद्धा दिलेली नाही। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा भारतीय जनता पार्टीचे नेते यांच्याशी जेव्हा आमची आणि पंडित भाऊ राठोड साहेबांशी आम्ही सर्व बसून बंजारा समाजाचे नायक कारभारी बसून जेव्हा आम्ही चर्चा केली, त्या चर्चेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो निमंत्रण सन्मानाने दिला तो स्वीकारला आणि मी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती केली की आपण पोहरादेवीला यावं। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की संत सेवालाल महाराजांचे वंशज भारतीय जनता पार्टीमध्ये जर प्रवेश होत असेल तर एका महंतांचं सन्मान सुद्धा एका महंतांच्याच हस्ते व्हावं। याकरिता माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्याचे, उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे महंत माननीय योगीनाथजी यांना पोहरादेवी येथे या कार्यक्रमासाठी बोलवलं। आज माझा रीतसर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे आणि बंजारा समाजाला खरं न्याय देत असेल, बंजारा समाजाचे हिताचे जेवढे काही प्रश्न आहे ते भारतीय जनता पार्टीनेच पूर्ण केलेले आहे। म्हणून संपूर्ण राज्यातील बंजारा समाजाला मी आव्हान करतो की येणाऱ्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहे, महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावा असं आव्हान मी या धर्मपीठावरून करतो। जय शिवालाल। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।